अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. आत्ताच बडे सरांनी सांगितलं की त्या उत्तम राजकारणी तर होत्या, उत्कृष्ट प्रशासक होत्या. जर आपण त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग बघितले तर 1725ला जन्म झाल्यानंतर 33ला त्यांचा विवाह होतो आणि 67 मध्ये त्यांच्या मुलाचं निधन झाल्यानंतर त्या स्वतः त्या माळवा प्रांताच्या प्रशासक झाल्या आणि पुढे राज्यकारभार त्या ठिकाणी त्यांनी चालवला. म्हणजे मराठा साम्राज्य जर आपण बघितलं तर मराठा साम्राज्य छत्रपती शिवरायांनंतर कुणी जर चांगल्या पद्धतीने चालवलं असेल तर एका स्त्रीचं आपल्याला इतिहासात गर्वाने नाव घ्यावंसं वाटतं, त्या म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर. त्यावेळेला पेशव्यांना वाटलं की आता सासराही नाही, मुलगाही नाही, पतीही नाही, मग ह्या वेळेला हे राज्य आपल्याला सहज मिळवता येईल. मग यावरती जर आपण आक्रमण केलं तर आपल्याला एका स्त्रीच्या हाती असणारे राज्य सहज मिळवता येईल. परंतु युद्ध होण्याआधीच किंवा आक्रमण होण्याआधीच पेशव्यांना या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात असं लिहून पाठवलं की जर त्या ठिकाणी माझा पराभव झाला, जर तुमचा पराभव झाला तर म्हणजे जर तुम्ही माझा पराभव केला तर त्या ठिकाणी असा इतिहास नोंद घेईल की एका दुर्बल स्त्रीवरती तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि कदाचित जर माझ्याकडून जर तुमचा पेशव्यांचा पराभव झाला तर इतिहासात एका स्त्रीच्या हातून एका बलाढ्य शक्तीचा पराभव झाला असं या ठिकाणी इतिहास त्या ठिकाणी नोंद घेईल. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की यानंतर काय करायचं, म्हणजे युद्ध करावं की न करावं असं द्विधा मनस्थितीत त्या ठिकाणी त्यांनी पेशव्यांना टाकलं. म्हणजे अशा पद्धतीनं युद्ध नुसतं रणांगणातच जिंकलं जात नाही, तर ते मनाने आणि आपल्या विचारानं सुद्धा जिंकलं जातं. हे जर आपल्याला कोणी शिकवलं असेल तर मला वाटतं की राजमाता अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला शिकवलं. आपण जर त्यांच्या आयुष्यात बघितलं तर अनेक रोजगारांची निर्मिती असेल, त्यानंतर अनेक घाटमाथे असतील, त्यानंतर धर्मशाळा असतील, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, अशा सर्वांगीण क्षेत्रात त्या ठिकाणी त्यांनी काम करण्याचं या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट नमुना आपल्यासाठी ठेवलेला आहे असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही. आणि निश्चितच वयाच्या 8व्या वर्षी गोरगरिबांची सेवा आणि एका मंदिराच्या देवळात या ठिकाणी सेवा करत असताना त्यांचे जे काही सासरे त्या मल्हारजी होळकर यांना त्या दिसल्या आणि त्यांनी त्यानंतर म्हणजे 8 वर्षाच्या मुलीकडे बघूनच एक उत्तम प्रशासक त्या ठिकाणी होऊ शकतात असं 8 वर्षाच्या असतानाच त्या ठिकाणी त्या मल्हारजी होळकरांनी हेरलं. अशा पद्धतीनं म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जर कोणाकडे पाहून आपल्याला ती म्हण त्या ठिकाणी समजून घ्यायची असेल तर मला वाटतं की राजमाता अहिल्याबाई होळकर. आणि जर आपण बघितलं तर आपल्याकडे पाटील हा विशिष्ट समाज असतो. म्हणजे पाटील म्हटलं की कुणीतरी एक समाज त्या ठिकाणी असतो, असं काही नव्हतं. पूर्वीच्या काळी पाटील हे पद होतं. आणि जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचं सुद्धा नाव खंडोजी नेवसे पाटील होतं आणि अहिल्याबाई होळकरांच्या वडिलांचं सुद्धा नाव मानकोजी शिंदे पाटील आहे. म्हणजे त्यावेळेला ही पाटील ही पदवी होती. आता भलेही त्या ठिकाणी आपल्याला पाटील म्हटल्यानंतर कोणता तरी विशिष्ट समाज दिसत असेल, पण पाटील म्हणजे या दोघांचेही वडील, तर या दोघींचे जर वडील आपण बघितले तर ते सुद्धा पाटील होते. निश्चितच 7-12 शब्दाचा उगम असेल, 7-12 शब्द आलेला असेल किंवा कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर मला वाटतं की राजमाता अहिल्याबाई होळकरांसारखं दुसरं कोणतंही नेतृत्व देशाला लाभलेलं नाही असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि निश्चितपणे त्यांनी केलेल्या कार्यासाठी आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेसाठी, ज्याला आपण म्हणतो की त्यावेळेला जी काही सती प्रथा होती का, म्हणजे जो 1829ला बंद झाल्यानंतर ते विल्यम बेंटिंगच्या डोळ्यात पाणी आलं होतं की ती क्रूर प्रथा होती. परंतु त्या प्रथेला कुठंतरी प्रथमतः छेद देण्याचं काम मला वाटतं जर कोणी केलं असेल इतिहासात तर ते अहिल्याबाई होळकरांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे आजच्या काळात सुद्धा अहिल्याबाई होळकरांसारख्या सर्व महिलांनी पुढे यावं आणि त्यांच्यासारखं उत्कृष्ट प्रशासक व्हावं. म्हणजे त्यांचं काम इतकं चांगलं होतं की आपल्या देशावरती राज्य केलं ते इंग्रजांनी सुद्धा त्यांच्या ज्या काही राणी होत्या, इंग्रजांच्या एलिझाबेथ असेल, मार्गारेट असेल, या सर्व राण्यांसोबत त्यांची तुलना केलेली होती. म्हणजे जर ते इंग्रज म्हणायचे की जर भारतीय स्त्रियांमध्ये जर अग्रक्रमाने कुणाचं नाव घेतलं जावं तर ते म्हणजे फक्त राजमाता अहिल्याबाई होळकर
असा इंग्रजांनी सुद्धा म्हणजे शत्रूंनी सुद्धा त्यांचा गौरव केला होता असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि निश्चितच एवढं काम त्या उत्तुंग दर्जाचं त्यांचं काम होतं. आपल्या सर्वांच्या वतीनं, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं, गावातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं अहिल्याबाई होळकरांना 301व्या जयंतीनिमित्त खूप खूप साऱ्या आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी चरणी अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.